गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण कॉम्प्युटर अकाउंटिंगमधील 10.4.1 क्रिएशन ऑफ कॉम्प्युटर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आपण बघणार आहोत. आपल्याला कॉम्प्युटर अकाउंटिंग डॉक्युमेंट तयार करण्याच्या अगोदर आपल्याला सोर्स डॉक्युमेंट तयार करावे लागतात. म्हणजे त्याचा एक एव्हिडन्स मेंटेन करावं लागतं आणि त्यानंतर आपण जर्नल एंट्रीच्या आपण कॉम्प्युटरच्या लँग्वेजमध्ये काय म्हणतो वाउचर एंट्री आपल्याला करावी लागते आणि त्यानंतर कॉम्प्युटरचं जे वर्क आहे ते बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिकली होतात. इन अकाउंटिंग सॉफ्टवेअर जनरली फॉलोइंग कॉम्पोनंट्स आर यूज्ड. कोणकोणते कॉम्पोनंट्स यूज केले जातात बघूया. क्रिएशन ऑफ डॉक्युमेंट्स. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हेल्प इन क्रिएटिंग डिफरंट अकाउंटिंग डॉक्युमेंट लाईक कॅश मेमो वाउचर रिसीट इन्व्हॉइसेस. तर ॲक्च्युली आज आपण जे काही सॉफ्टवेअर आहेत आहे का नाही, वेगवेगळे अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहेत, त्या सॉफ्टवेअरच्या मदतीनं आपण काय करू शकतो, जे काही आपल्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत ते आपण तयार करू शकतो आहे का नाही. तर याच्यामध्ये आपल्याला माहीत असेल जसं कॅश मेमो असेल, वाउचर असेल, रिसीट आहे, इन्व्हॉइस आहे. मोस्टली आपल्या देशामध्ये एक पॉप्युलर अकाउंटिंग सॉफ्टवेअर आहे ज्याचं नाव आहे टॅली ERP9. तर आपण या सॉफ्टवेअरमध्ये वाउचर एंट्री करतो आणि वाउचर एंट्रीद्वारे आपण हे सर्व डॉक्युमेंट तयार करू शकतो. आपण आपल्या कस्टमरला रिसीट देऊ शकतो, आपल्या कस्टमरला वाउचर देऊ शकतो, वाउचर अदर क्लायंटकडून घेऊ शकतो. सो इन दिस वे वी कॅन क्रिएट डिफरंट टाईप्स ऑफ कॉम्प्युटर अकाउंटिंग डॉक्युमेंट्स आहे का नाही. तर वेगवेगळे डॉक्युमेंट्स आहेत तर ते ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअरद्वारे क्रिएट केले जातात. Recording of transactions. Computerized accounting software are used to record day-to-day business transaction to reduce paperwork. आपल्याला माहीत असेल पूर्ण हा जो ऑफिसचा डेटा आहे तो सिंगल एका पेनड्राईव्हमध्ये तो आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर थोडक्यात काय, सो वी कॅन सेव्ह टाईम, वी कॅन सेव्ह एनर्जी, वी कॅन सेव्ह पेपर. ओके. तर वी कॅन सेव्ह एन्व्हायरमेंट. आपण पेपरचा सुद्धा वापर कमीत कमी करू शकतो, त्यामुळे पर्यावरणाचं सुद्धा आपण रक्षण करीत असतो. ठीक आहे. रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. वेगळे अकाउंटचे प्रकार असतात जसं तुम्हाला माहीत आहेत. अकाउंटचे मेनली आपण 5 टाईप सांगू शकतो. फर्स्ट आहे असेट्स अकाउंट असतात, लायबिलिटीज अकाउंट, कॅपिटल अकाउंट, त्यानंतर रेव्हेन्यू अँड प्रॉफिट अकाउंट आणि एक्सपेन्सेस अँड लॉसेस अकाउंट. सो ऑल अकाउंट वी कॅन बी क्लासिफाईड इंटू 5 कॅटेगरीज. तर ॲक्च्युली हे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट केल्यानंतर द मेन ऑब्जेक्ट of every business concern is to know what is our net profit or net loss of the business concern and what is our financial position of the business concern. आपण नंतर ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो आणि नंतर आपण बॅलन्स शीट तयार करतो आणि त्याद्वारे आपल्या बिझनेसची फायनान्शियल कंडिशन आपण समजून घेतो. So after recording the transaction, the data is automatically transferred into ledger through the software. बघा ॲक्च्युली काही स्टेप्स आहेत, त्या स्टेपद्वारे ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. ट्रान्झॅक्शनच्या एंट्री आपण जेव्हा वाउचर एंट्री करतो तर कॉम्प्युटरद्वारे लेजर तयार केलं जातं, लेजर तयार करून ट्रायल बॅलन्स तयार केलं जातं, ट्रायल बॅलन्स तयार करून फायनल अकाउंट तयार केलं जातं. सो ऑल वर्क्स विच इज डन बाय द कॉम्प्युटर ऑटोमॅटिकली. फक्त आपल्याला जे मेन जे इम्पॉर्टंट वाउचर एंट्री आहे ती करावी लागते. बाकीचा जो काही टास्क असेल तो टास्क कॉम्प्युटरद्वारे पूर्ण केला जातो. वाउचर आर प्रिपेड ऑन द बेसिस ऑफ डेटा रेकॉर्डेड इन द कॉम्प्युटर. वाउचर्सच्या आधारेच ह्या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटरद्वारे केल्या जातात. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. नंतर कॉम्प्युटर काय काय करतो तर ह्या सगळ्या गोष्टी तयार करतो. ट्रेडिंग अकाउंट तयार करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो, ज्याला आपण काय म्हणतो ट्रेडिंग अकाउंट किंवा मॅन्युफॅक्चरिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा इन्कम स्टेटमेंट और बॅलन्स शीट. सो वी कॅन प्रिपेअर विथ द हेल्प ऑफ दिस ऑल अकाउंटिंग सॉफ्टवेअर. सो प्रिपरेशन ऑफ ट्रायल बॅलन्स अँड फायनान्शियल स्टेटमेंट. आपण ट्रायल बॅलन्स तयार करतो, फायनान्शियल स्टेटमेंट तयार करत असतो. बघूया ते कसं करतात. सो इनपुट रिप्रेझेंट्स डेटा फ्रॉम सोर्स डॉक्युमेंट सच एज सेल्स रिसीट, बँक डिपॉझिट स्लिप, परचेस ऑर्डर एक्सेट्रा. तर ॲक्च्युली आपल्या सर्वांना माहीत आहे कॉम्प्युटर काय करतो. कॉम्प्युटर ॲक्सेप्ट डेटा थ्रू इनपुट डिव्हायसेस. कॉम्प्युटर काय करतो, कुठलीही इन्फॉर्मेशन तो इनपुट डिव्हाइसद्वारे घेत असतो. जसं आता मी या ठिकाणी रेकॉर्डिंग करत आहे तर कॉम्प्युटर काय करीत आहे, माझं माऊस रेकॉर्ड करत आहे, माझं व्हॉइस रेकॉर्ड करत आहे. ठीक आहे. सो दीज ऑर आणि मी त्याचप्रमाणे सायमल्टेनियसली कीबोर्डसुद्धा यूज करत आहे. सो कॉम्प्युटर ॲक्सेप्ट डेटा बाय डिफरंट इनपुट डिव्हायसेस. मग आपण जे काही इनपुट डिव्हायसेसद्वारा जी काही सोर्स डॉक्युमेंट असतात जसं सेल्स रिसीट असेल, आपण एखादी वस्तू विकतो तेव्हा आपल्याला
आपण जी काही रिसीट देतो ती त्याची कार्बन कॉपी आपल्याकडे असते. बँक डिपॉझिट स्लिप, आपण बँकेमध्ये पैसे जमा केले की आपल्याला काउंटर स्लिप मिळते. परचेस ऑर्डर. तर सो वी कॅन रेकॉर्ड ऑल these source document in our computer accounting. So computer is going to process on that data. That information is going to be stored in memory. तर ॲक्च्युली कम्प्युटर काय करतो, त्या डेटावरती प्रोसेस करत असतो आणि ती सर्व जी काही इन्फॉर्मेशन आहे तो आपल्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करतो. अँड ॲज पर दी रिक्वायरमेंट कम्प्युटर गिव्ज रिझल्ट बाय आउटपुट डिव्हायसेस. तर कम्प्युटर काय करतो, हा रिझल्ट देतो आउटपुट डिव्हाइसद्वारे. आता ज्याप्रमाणे मी या ठिकाणी रेकॉर्डिंग करत आहे, तर एक साऊंड असेल, व्हॉइस रेकॉर्डिंग होत आहे, तुमची स्क्रीन रेकॉर्डिंग होत आहे, हे सर्व रेकॉर्ड झाल्यानंतर आणि जे मी एक सॉफ्टवेअर यूज करत आहे, हे सर्व गोष्टी झाल्यानंतर या ठिकाणी काय होणार आहे, तुमचं आउटपुट दाखवणार आहे कॉम्प्युटर. ते आउटपुट डिव्हाइस म्हणजे मॉनिटरद्वारे असेल, प्रिंटरद्वारे असेल. सो कॉम्प्युटर गिव्ज रिझल्ट. सो कॉम्प्युटर इज अ अकाउंटिंग सिस्टम रिक्वायर्ड दॅट डेटा इनपुट बी अरेंज इन स्पेसिफिक फॉर्मॅट. तर जो इनपुट डेटा असतो तो स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे. ट्रान्झॅक्शन विथ मिसिंग डेट्स अकाउंटिंग नॉट ॲक्सेप्टेड बाय द सिस्टीम. तर एक मिनटं. तर ॲक्च्युली आपण कोणतीही इन्फॉर्मेशन मिसिंग होता कामा नये. आपल्याकडून चूक झाली तर कॉम्प्युटर काय करणार आहे, ती या ठिकाणी चूक करणार आहे. त्यामुळे वी हॅव टू रेकॉर्ड करेक्ट इन्फॉर्मेशन. आपल्याला करेक्ट इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करावी लागते. आउटपुट आर द रिपोर्ट जनरेटेड फ्रॉम डिसिजन मेकिंग. फॉर आपल्याला हे आउटपुट कशासाठी इम्पॉर्टंट आहे, आपल्याला डिसिजन मेकिंग करण्यासाठी. दिस डे बी मे बी लाईक स्टेटमेंट, डेटर्स, क्रेडिटर्स, इन्व्हेंटरी, ट्रायल बॅलन्स, इन्कम स्टेटमेंट, बॅलन्स शीट अँड सो ऑन. तर ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला रिक्वायर्ड आहे का नाही. सो दॅट ऑल इन्फॉर्मेशन वी विल बी गेट बाय युझिंग आउटपुट डिव्हाइस. आपण आउटपुट डिव्हाइसद्वारे ह्या सगळ्या गोष्टी करीत असतो. So thanking you. So please like, share and subscribe my channel, and please subscribe and please press on bell icon to get latest notification. Thanking you. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यानंतरचा जो भाग आहे मॅन्युअल अकाउंटिंग अँड कॉम्प्युटर अकाउंटिंग. थँकिंग यू.